हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर खूप दिवसानंतर चाललं होतं कुठेतरी बाहेर जायचं ट्रिपसाठी. तर फायनली निघालो आहे ट्रिपला. तर कुठं चाललो आहे हे तुम्हाला पुढे समजेलच. आणि 5 दिवसांसाठी चाललो आहे, 4-5 दिवसांसाठी. मग निघालो आणि केला मग प्रवास चालू. आणि वातावरण छान होतं. मधूनच आभाळ येत होतं, मध्येच पाऊस येत होता, ऊन येत होतं. असं काही वातावरण चेंज होत होतं आणि मस्त एन्जॉयमध्ये आम्ही प्रवास चालू केला. आणि आपण निघालो आहोत कोकणामध्ये फिरायला. त्यानंतर मग भूक लागली. 3-1 तासाचा प्रवास केला आणि मग त्याच्यानंतर करमाळ्यामध्ये जेवण करण्यासाठी थांबलो. साई प्युअर व्हेजला करमाळ्यामध्ये आहे. हे खूप छान जेवण आहे, टेस्ट पण खूप छान आहे. आम्ही लास्ट टायमिंगला पंढरपूरला गेलो होतो ना, तर त्या टायमिंगला येताना रात्री ह्याच हॉटेलला जेवण केलं होतं. आणि आता कोल्हापूरला चाललो आहे अगोदर. आणि कोल्हापूरला जायचं कारण म्हणजे अंबाबाईचं महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं होतं. आणि मग पन्हाळा वगैरे मग तसं करून आम्हाला पुढे जायचं होतं. म्हणून मग आम्ही पुण्यातून पण जाऊ शकत होतो, पण मग पुण्यातून गेलो नाही. अगोदर कोल्हापूरला जायचं म्हटलं. मग आम्हाला इकडून जवळ सांगितलं, करमाळा वगैरे इकडून तिकडून. मग आम्ही त्या रूटने गेलो, पुण्यातून नाही गेलो. मग जेवण करायला थांबलो. मस्त मागवलं गार थंडगार ताक, कारण की ऊन खूप होतं आणि पाणी पिऊन सुद्धा ताण भागत नव्हती. मग ताक पिलो आणि मग जेवणाला ऑर्डर दिली. मग अगोदर स्टार्टरला मसाला पापड खाल्ला आणि मग छोले मसाला आणि शेवभाजी. आणि टेस्ट खूप छान आहे या जेवणाची. इकडे जे हॉटेल आहे ना, साई प्युअर व्हेज करमाळ्याचे, तिकडं जेवणाची टेस्ट खूप छान आहे. आणि मम्मीने लोणचं पण मागवलं होतं. मग लोणचं घेतलं आणि मग मस्त जेवणाला सुरुवात केली. भाज्या पण खूप छान होत्या. आणि पुढे मग प्रवासाला अजून सुरुवात करायची होती ना, पुढे अजून खूप जायचं होतं. म्हणजे टोटली हा 12 तासाचा प्रवास झाला आमच्यासाठी. खूप थकलो होतो. आणि म्हणून मग मम्मी बोलली जेवण करून घेऊया, म्हणून मग जेवण करायला थांबलो. आणि मम्मीची रिॲक्शन तर बघा, मस्त म्हणते. तिला जिकडे आवडतं ना तिकडेच ती जेवायला थांबते. मग छान अशी पेटपूजा केली आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर आम्हाला रस्त्याने जाता भेटली चंद्रभागा नदी. आणि टाईम कमी होता, नाही तर मग पांडुरंगाचं पण दर्शन घेणार होतो, पण लास्ट टाईम आम्ही जाऊन आलो होतो. मग इकडूनच दर्शन घेतलं गाडीतून आणि मग निघालो पुढे. आणि बसून इतकं कंटाळा आला होता, पण काही नाही. जे बाहेरचं जे वातावरण होतं, जे क्लायमेट होतं, ते इतकं सुंदर होतं ना की त्यांनी मूड असा फ्रेश होत होता. आणि हा रस्ता पण इतका सुंदर. आणि थोड्या ह्याला लागले आम्हाला खड्डे वगैरे, पण बाकीचा रोड सगळा चांगला होता. आम्ही थोडंसं कोल्हापूरमध्ये आलोच होतो, पण थोडं अजून लांब होतं. मग आम्हाला पोचायला कम्प्लिटली रात्र झाली होती. 10:30 नाही, 11-11:30 वाजले असतील. त्यानंतर मग पोचलो कोल्हापूरमध्ये. आणि आता कोल्हापूरमध्ये घेणार आहे हॉटेल वगैरे. चलो तर मग पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. अजून व्लॉग येणार आहे तुम्हाला, काय केलं काय नाही हे बघूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. आता तर आलो आहे कोल्हापूरमध्ये. चलो बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.